या ठिकाणी मी आपल्या ज्या सत्कारमूर्ती आहेत, सत्कारमूर्ती त्रय, त्यांचा परिचय करण्यासाठी मी इथे उभी आहे. पहिल्या प्रथम डॉक्टर अतुल विजयकुमार वडगावकर यांचा परिचय मी इथे करून देत आहे. डॉक्टरांनी 1991 पासून KEM हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस सुरू केली. 1995 मध्ये सर्व सोयींनी युक्त असं विजय नर्सिंग होमची त्यांनी स्थापना केली. वोकहार्ट व अशोका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मानद फिजिशियन म्हणून काम करतात. 2015 पासून विजय विला या आपल्या वसतिगृहात 15 गरजू विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची, खाण्यापिण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. डॉक्टरांनी आणि त्या हॉस्टेलमधनं अनेक विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करून ते बाहेर पडलेले आहेत. डॉक्टरांच्या या अतुलनीय अशा कामामुळे त्यांना 30 ते 40 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातील काही कौतुकास्पद असे जे पुरस्कार आहेत त्यांचा मी उल्लेख करते. वसंतराव गुप्ते पुरस्कार, लायन्स क्लबचा देवदूत पुरस्कार, ब्राह्मण सभा नाशिकचा दीपस्तंभ पुरस्कार. त्यानंतर कोविड काळात डॉक्टरांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना कोविड चॅम्पियन पुरस्कार हाही मिळालेला आहे. गोदा सन्मान पुरस्कार देऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांना विभूषित केलेले आहे. कोविड काळात फक्त डॉक्टरांनीच नव्हे तर त्यांची पत्नी, 2 चिरंजीव यांनी पण समाजासाठी झोकून देऊन कार्य केलेलं आहे. अशा या डॉक्टर अतुल वडगावकर यांचा सत्कार गजानन सेवा संस्थेतर्फे करण्यात येत आहे. डॉक्टरांना आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. डॉक्टरांचा सत्कार आपल्या आजच्या या द्विदिवसीय कार्यक्रमाच्या अतिथी सरस्वती स्वरूपा धनश्रीताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी धनश्रीताई लेले, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं तर मला आज खूप भारावल्यासारखं वाटतंय की नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आणि माझ्या सत्कारासाठी आपण आवर्जून आलात, त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो. मला वाटतं की नाशिकमध्ये मी गेल्या 30-35 वर्षापूर्वी जे आलो ते एक ॲक्सिडेंट म्हणून आलो, पण इथल्या लोकांनी मला इतकं जे प्रेम दिलं त्याच्यामुळे मला नाशिक आपलं आपलंसं वाटायला लागलं आणि आता पूर्णपणे मी नाशिकमध्ये सामावून गेलो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी म्हणजे माझी थोडी इतक्यात स्टोरी सांगतो की कसं कसं होत गेलं. की 1991 साली मी इथं आलो तेव्हा एक कुठेतरी मेडिकल ऑफिसर म्हणून सर्व्हिस करायची असं मनात विचार होता, कारण घटनाही तशा घडत होत्या. मी सांगतो तुम्हाला की या इथं नागजी हॉस्पिटल म्हणून जे हॉस्पिटल होतं त्यांनी मला पूर्ण वेळ सेवा करण्याची संधी दिली आणि थोडासा पगार ह्याच्यापेक्षा जास्त होता म्हणून मला इथं राहायचं असं मी ठरवलं. आणि इथं आल्यानंतर मला नाशिक आवडायला लागलं, लगेचच आवडायला लागलं असं मला वाटतं. त्यावेळेला असं होतं की वैद्यकीय क्षेत्रात खूप म्हणजे एवढं प्रगत झालेलं नव्हतं. इकोकार्डिओग्राफी हे अगदी नवीन तत्वज्ञान होतं आणि इकोकार्डिओग्राफीसाठी इथं कोणी काम करणार नव्हतं आणि एकाच इन्स्टिट्यूटमध्ये इको व्हायचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 1 महिन्याचा वेटिंग पिरियड होता. माझं इकोचं ज्ञान होतं, मी तिकडनं शिकून आलो होतो, त्यामुळे मी इकोकार्डिओग्राफी हे सहजरित्या सगळ्या लोकांसाठी इथं अवेलेबल करून दिलं. आणि नुसतं इथं नव्हे तर आम्ही उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कॅम्प्स केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी इकोकार्डिओग्राफी हे इझिली अवेलेबल करून दिलं. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला ज्या काही गोष्टी मेडिकल ह्याच्यामध्ये कमी होत्या
त्या मी जास्तीत जास्त माझ्याकडून करण्याचा प्रयत्न केला. हे असं का झालं तर मी शिकत असतानाच माझे वडील हे एका मोठ्या आजाराने व्यथित झाले होते. जवळजवळ म्हणजे एक वर्ष पूर्णपणे एका हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटल तिसऱ्या हॉस्पिटल चौथ्या हॉस्पिटल पाचव्या हॉस्पिटल असं करत करत मुंबईपर्यंत जाऊन ते अल्टिमेटली एक्सपायर झाले. एखादा माणूस एक वर्ष जेव्हा ॲडमिट असतो तेव्हा त्याच्या घरच्या लोकांची काय परिस्थिती होत असेल, नातेवाईक म्हणून माझी काय परिस्थिती होत असेल. जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा आपण डॉक्टर म्हणून सगळं बघत असतो, पण मी जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा मी पहिल्यांदा पेशंटचा नातेवाईक म्हणून काय करायचं ते शिकलो. आणि त्यानंतर म्हणजे डॉक्टरांच्यामुळं असेल, सिस्टीममुळं असेल, जे काही पेशंटच्या नातेवाईकांचे हाल होतात हे मी जवळनं अनुभवलं होतं आणि ते एक वर्ष अनुभवलं होतं. त्याच्यामुळे मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी असं ठरवलं होतं की माझ्याकडनं जास्तीत जास्त असं होईल की लोकांचे हाल होणार नाहीत आणि मेडिकलमध्ये जे त्यांचं इकडं तिकडं जाणं असतं की ज्यांना जे काही त्रास होतो तो मी जवळनं अनुभवल्यामुळे त्याच्यामध्ये काम करण्याचं मी पहिल्यापासून ठरवलं होतं. आणि मला असं वाटतं की आज तुम्ही मला जे काही पारितोषिक दिलं आहे ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काही कारण असेल तर हे जे काही एक वर्ष मी तिथं काढलं आणि त्या ह्याच्यात वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जी काही मी अनुभवलं त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे मी तशाच प्रकारची सेवा पहिल्या दिवसापासून इथं देण्याचं ठरवलं. म्हणजे मी इथं जेव्हा आलो त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी इथं कमी होत्या त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथं आलो त्यावेळेला इथं कॅथलॅब किंवा हार्टच्या सर्जरीचं सोय नव्हती. त्यावेळेला डॉक्टर कारभासे यांच्या मदतीनं आम्ही क्लोज हार्ट सर्जरीज ज्या इथं शक्य होत्या त्या आम्ही 150पेक्षा जास्त क्लोज हार्ट सर्जरीज 1991 ते 2000 केल्या आणि पूर्णपणे सक्सेस रेटनी म्हणजे आम्ही 100% सक्सेस रेटनी 150पेक्षा जास्त कार्डियक सर्जरी जेव्हा कार्डियक सेंटर इथं नव्हतं तेव्हापासून चालू केले. म्हणजे मला वाटतं की दॅट इज द हायेस्ट नंबर इन नाशिक. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला काय व्हायचं की लोकांना एका ठिकाणून दुसरीकडे जायला लागायचं की इन्व्हेस्टिगेशनसाठी. त्यावेळेला आम्ही सिटी डायग्नोस्टिक्सची निर्मिती केली ती या दृष्टीनं की लोकांना कमी खर्चात कमी वेळात एकाच ठिकाणी सर्व डायग्नोस्टिक सेंटर अवेलेबल होईल. तर त्या दृष्टीनं मी तो प्रयत्न केला. म्हणजे मी जसं म्हणलं तसं प्रत्येक वेळेला त्या वेळेला मी त्या जे काही असेल. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की 95-96 साली एक मलेरिया इपिडेमिक आलं होतं. म्हणजे अनेक लोक फॅल्सिफेरम मलेरियानी बाधित झाले होते त्यावेळेला आणि त्यातली मॉर्टॅलिटी रेट पण खूप होता. म्हणजे मी तरी असं होतं की आमच्याकडं एका वेळेला 10 पेशंट ॲडमिट झाले, आमच्याकडं जागाही नव्हती तर आम्ही घरचे बेड्स नेऊन त्या लोकांना ॲडमिट करून ट्रीटमेंट केली होती. म्हणजे ते मलेरिया पॅन्डेमिक असेल किंवा डेंग्यू पॅन्डेमिक असेल प्रत्येक ठिकाणी मला जास्तीत जास्त जेवढं काही करता आलं लोकांसाठी ते करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपल्याला जास्त करून आत्ताचं आठवत असेल की जेव्हा कोविड आलं त्यावेळेला मात्र लोकांनी आम्हाला खूप जास्त म्हणजे आमची परीक्षा जास्त चांगल्या तऱ्हेनं झाली असं मला वाटतं. कारण प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की प्रत्येकाने ॲडमिट करून ट्रीटमेंट करायची. पण आम्ही पहिल्या 100 पेशंटचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्याला ॲडमिट न करता आपण जास्त चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि अगदी 1000तनं एखादा असेल किंवा 10,000तनं एखादा असेल एखाद्या पेशंटला ॲडमिशनची गरज असेल तर त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट चालू केली. हळूहळू ती वाढत गेली आणि अनेक लोक म्हणजे मॅडम आमचं दिवसाची ओपीडी ही 600 ते 800 पर डे पेशंटची ओपीडी होती आणि आम्ही 1000पेक्षा जास्त पेशंट एका दिवशी बघितलेले. आणि मला जास्त आनंद वाटतोय की या सर्व 40,000 लोकांचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. आणि आत्ताही तुम्ही आलात कधीही सांगितलं की मला ह्या पेशंटबद्दल माहिती सांगा तर प्रत्येक पेशंटचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं. असं अनेक इन्सिडेंट्स झाले की एका घरात 2 जण पॉझिटिव्ह होते. मला आता मी नाव नाही सांगत. नवरा बायको पॉझिटिव्ह होते. बायकोचा स्कोअर कमी होता, नवऱ्याचा स्कोअर जास्त होता, डायबिटीस होता, 450 शुगर, म्हणजे स्कोअर खूप जास्त, बायपासची हिस्ट्री. दोघांनी एकाच दिवशी ठरवलं, हा आमच्याकडे आला, बायको ॲडमिट झाली आणि ती गेली. असं अनेक लोकांचं झालं. त्यामुळं कोविडमध्ये आम्हाला खूप चांगल्या रीतीनं लोकांची सेवा करायचं संधी मिळाली आणि आम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला की लोकांपर्यंत कसं जास्तीत जास्त पोचता येईल. कमीत कमी पैशामध्ये घरी राहून लोकांना बरं करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण अनेक जसं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक असेल किंवा पल्स ऑक्सिमीटर बँक असेल,
ओपन क्लिनिक असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली लोकांचा फायदा झाला. नाशिक हे नंबर 3 वरती होतं पहिल्यांदा, पण जर तुम्हाला माहिती असेल की मे 2021 पासून नाशिकचा कोविड इन्सिडन्स हा ऑलमोस्ट नीलच्या बरोबर झाला आणि बाकीचे सगळे डिस्ट्रिक्ट्स जे नाशिकचे ॲडजॉइनिंग होते हे खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह अनेक दिवसपर्यंत राहिले. म्हणजे माझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य होतं त्या मी करण्याचा प्रयत्न केला. 2015 साली माझ्या असं लक्षात आलं की माझ्या दोन्ही मुलांना खूप चांगल्या रीतीनं ॲडमिशन मिळाली आहे. म्हणजे एक जण IIT पवईत गेला, एक जण KM मुंबईत गेला. तर आपण समाजासाठी काहीतरी चांगलं देणं म्हणजे हे करू शकतो आणि लोकांना चांगलं गाईड करू शकतो या भावनेतनं मी एक हॉस्टेल चालू केलं की जिथं माझ्याकडे 15 ते 20 मुलं राहतात आणि त्या लोकांना मी गायडन्स सुरू केला. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझा एक मुलगा आता MPSC क्लास 1 झाला, एक मुलगा PSI झाला आणि अनेक मुलं खूप मोठ्या मोठ्या स्केलला म्हणजे त्यांना नोकरी मिळाली आहे आणि 70पेक्षा जास्त मुलांना चांगल्या लेवलला सर्व्हिस मिळाली की जे की अतिशय म्हणजे गरीब घरची मुलं होती. MPSC क्लास 1 वाला जो मधू आहे त्याची जेव्हा आत्ता मुलाखत झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की जर सरांच्या हॉस्टेलला आम्ही राहिलो नसतो तर मला बकऱ्या चालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे अशा मुलांना आम्ही इथं येऊन काहीतरी घडवू शकलो. तर जर मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे समाजासाठी ते करण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वांनी माझ्यावर खूप खूप विश्वास ठेवलात. आपण सर्वांनी विश्वास ठेवल्यामुळेच मला हे शक्य झालं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आज जे आपण मला इथं बोलवलं आणि जो माझा सन्मान केलात त्याबद्दल संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसऱ्या सत्कारमूर्ती आहे सन्माननीय श्रीयुत राजीव पुरुषोत्तम पटेल. वयाच्या 53व्या वर्षी यांनी लेखनास सुरुवात केली. आज 75रीत प्रवेश केलेले राजीवजी लेखक म्हणून सर्व परिचित आहेत. सत्याधिष्ठित कादंबऱ्या हीच त्यांची ओळख आहे. आपल्यावर व आपल्या व्यक्तिमत्वावर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचा व त्यांच्या स्वाध्याय कार्याचा खूप प्रभाव त्यांच्यावर झालेला आहे. त्यामुळेच राजीवजींची जडणघडण झाली असे म्हणाव्यास हरकत नाही. आपले घरातच पिताश्रींकडून संस्कृत भाषा व तत्वज्ञान यांचा संस्कार आपल्यावर झाला असल्याचे आपल्या लिखाणातून प्रतिबिंबित होते. राजीवजींच्या बहुतेक कादंबऱ्यांचा आधार हा महर्षी वेद व्यासकृत महाभारत आहे. व्यासांनी वर्णन केलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला त्यांच्या लेखनात दिसतात. हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. चंद्रवंश, ययाती, आद्य शंकराचार्यांच्या जीवनावर लिहिलेली आचार्य स्वर्ग, एकनाथांच्या जीवनावरील वैदिक लोकनाथ इत्यादी व अशा अनेक कादंबऱ्यांचे लेखन राजीवजींकडून झालेले आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पितामह पुरस्कार, लोकनाथ हा एकनाथ महाराज यांचेवरील कादंबरीस सार्वजनिक वाचनालय नाशिकचा पुरस्कार, अशोक टिळक पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेला आहे. अशा राजीवजींचा आज गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात येत आहे. आम्हा सर्वांच्या आपणास अनेक शुभेच्छा. राजीवजी, त्यांचा सत्कार आपल्या धनश्रीताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सर्वांना नमस्कार. गजानन महाराज सेवा संघ आमचा संस्थेतर्फे माझा सन्मान होतोय त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. थोडीशी आठवण सांगतो की या संस्थेबद्दलच बोलतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या आईनं 91 वर्ष क्रॉस केलं आणि तिने एकदम बंड पुकारलं, मी आता पलंगावरनं खाली उतरणार नाही. म्हणजे तू पलंगावरनं उतरणार नाही तर तुझं आयुष्य मर्यादित झालं समजू. त्यामुळे झालं तर झालं. मी फोन केला, या संस्थेमध्ये फोन केला. प्रकाश दिघे साहेबांनी तो फोन घेतला. 1 तासात आमच्या घराच्या दिवाणखान्यामध्ये ICU युनिट त्यांनी तयार करून दिला. आईला TV कसा बघता येईल, आईचा दरबार भरायचा, आईला भेटायला येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आसन व्यवस्था कशी पाहिजे
त्यांनी हे सगळे सामान एका तासात तयार झालं व्यवस्थित. त्याच्याबद्दल आता मला हे ओपनली सांगितलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना काही थँक्स दिले नाहीत. गजानन महाराज प्रकट दिनी गंगेवरती देवमामलेदारांच्या पटांगणावरती रात्री 1 वाजेपर्यंत प्रसाद असतो. जवळच गोदामाई वाहते, तिच्यामध्ये अरुणा आणि वरुणा या 2 नद्या आहेत असं म्हणतात, पण त्या कधी दिसत नाहीत. या संस्थेचं काम असं आहे, ते कधी बोलत नाही, दिसत नाही, फक्त असं लोकांना दिसतं, ही माणसंच दिसत नाहीत. यांचं कौतुक करावं तेवढं कमी. मी लेखक आहे म्हणून सांगतो, आजकाल व्हॉट्सअप वाचून वाचून तुमचं जर मराठी खराब झालं असेल, झालेलंच आहे, तर गजानन महाराजांची पोथी वाचा. त्याचे आध्यात्मिक फायदे आहेत, त्याचे यौगिक फायदे आहेत, आणि तुमच्या भाषेवरती चांगला संस्कार होऊ शकतो. चांगली भाषा वाचायचं, दुसरं कादंबऱ्या आमच्याही वाचू नका, तुम्ही पोथ्या वाचा, गुरुचरित्र वाचा, तुमची भाषा सुधरून जाईल. माझ्या भाषा आता थोडं मी माझ्याबद्दल बोलतो, आणि माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी लहानपणापासून पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्यात आहे, त्यामुळे त्यांनी जे आम्हाला शिकवलं, आयुष्यातली जी शाश्वत मूल्य शिकवली, सृष्टीतली जी अविनाशी तत्व शिकवली, ती अंगात उतरण्यासाठी, वृत्तीत उतरण्यासाठी त्यांनी खेड्यापाड्यामध्ये हजारो लोकांना पाठवलं. तसं आम्हाला पण स्वीकारलं आणि आम्हालाही पाठवलं, आणि त्याच्यात ते सगळं जिरत गेलं, जिरत. आता कादंबऱ्या लिहिताना तत्वज्ञानाचे विषय घेऊन त्या कादंबऱ्यामध्ये ते घ्यायचं आणि ते लोकांनी वाचायचं, आणि त्याच्या आणखीन प्रती निघतात. ही सगळी कृपा दादांची आहे, आम्ही त्यांना दादा म्हणतो. मी याज्ञवल्क्य लिहायला घेतलं. भारतीय इतिहासातला तर क्रांतिकारक पुरुष आज महाराष्ट्रातले किंवा आपल्या नाशिकमध्ये बहुतेक जे पौरोहित्य करतात ते सगळे याज्ञवल्की आहेत. हा क्रांतिकारक पुरुष यांनी आपल्या गुरुची विद्या चोकून दिली होती. त्यांच्या तत्वज्ञानावरती मी लिहायला घेतलं. मी पुस्तक लिहिलं. माझे प्रकाशक म्हणाले तत्वज्ञानाचा भाग काढता येईल का? पण पुस्तक छापूच नका, रद्दी कशाला वाढवायची. इतकं आज जिरून गेलेलं आहे की जेव्हा मी लिहितो ना तेव्हा मी थीम घेऊन लिहित नाही, पण जो कोणी वाचेल त्याला ते एक अविनाशी विचार, कॉन्स्टंट विचार, चिरंतन विचार त्या पुस्तकातून डेफिनेट मिळतो. 200 वर्षानंतर कुणी एखादा माथे फिरू आला, त्यांनी लायब्ररी धुंडाळली आणि माझ्या पुस्तकावरची धूळ झटकली, त्यांनी वाचायला सुरुवात केली, त्याला ऋषींबद्दलचा आदर वाढेल. आपल्याला सगळ्यांना आपले पूर्ण गोत्रही माहीत नसतात. जे गोत्राचे जनक आहेत त्यांचं किती खडतर काम होतंय. मिशनऱ्यांचं काम त्याच्यासमोर किरकोळ आहे. प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. ते कोण सांगेल? हे दादांच्या कृपेनं मी लिहू शकलो. मी आत्ता माझी लेटेस्ट जी प्रकाशित झाली ती आचार्य नावाची कादंबरी 472 पानाची आहे. मी सत्य सोडत नाही, इतिहास बदलत नाही. फक्त मला एका श्रेष्ठ माणसाने सांगितलं की कादंबरीच्या फॉर्ममध्ये लिही, लोक वाचतील, नाही तर इतिहास वाचणार नाहीत. त्याच्यात मी कुमारिल भट्ट आणि शंकराचार्यांचा संवाद घेतला. ही ताकद मला दादांच्या वाङ्मयातून मिळाली. मी मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा वाद व्यवस्थित लिहू शकलो. त्यामध्ये त्यांच्या जीवनचरित्रामध्ये एक भाग आहे की त्यांना ते सांगितलं जातं की तुम्ही कामच शास्त्रावरती बोला. ते म्हणाले मी संन्यासी आहे, मी बोलू नाही शकत, मी ब्रह्मचारी आहे. ते म्हणे ज्ञान आहे. ते म्हणे काही मला अवधी द्या. आणि ते परकाया प्रवेश करतात. ही फॅन्टसी नाही, हे योगातल्या लोकांना जमतं. ज्यांनी स्वतःचा सूक्ष्मदेह बाहेर काढलेला आहे अशी माणसं मी बघितलेली आहेत, मी भेटलेलो आहे, मी बोललेलो आहे. हे फॅन्टसी नाहीये. आणि त्याचं ते मला लिहिताना मी 4 दिवस 3-4 दिवस नुसता सुन्न बसवून होतो की मला ते सत्य लिहायचं होतं, कामक्रीडा, पण त्याच्यात मला कामुकता येऊ द्यायची नव्हती. आणि मी त्याच्यात यशस्वी झालो. मी जर पुस्तक चांगलं लिहिलं नसतं तर राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजींनी त्याचं प्रकाशन केलं नसतं. हे कादंबरीत कुणीच लिहित नाही. पूर्ण ज्ञानी झाल्यानंतर, म्हणजे आपल्या ज्या गावठी भाषेचा म्हणतो पोचला, ज्ञानी झाल्यानंतर भक्ती शिल्लक असते की नाही. काल ताईंनी विषय घेतला होता.
शंकराचार्य त्या मताचे होते की ज्ञानेश्वर त्या मताचे होते, श्रीधर त्या मताचे होते, अप्पय्या दीक्षित त्या मताचे होते की पूर्ण ज्ञानी झाल्यानंतर सुद्धा भक्ती शिल्लक राहते. आणि त्यांच्यामध्ये वाचस्पती मिश्रांसारखे लोक आहे की पूर्ण झाल्यानंतर भक्ती राहण्याचा संबंधच नाही. हे सगळं मी कादंबरीत लिहू शकतो आणि लोक वाचतात. माझ्या वैदिकचे 12 एडिशन झालेले आहेत, माझ्या याज्ञवल्क्याच्या 5 एडिशन झालेल्या आहेत. हे मी तत्वज्ञान घुसडून सुद्धा करू शकतो. ह्याची सगळी शक्ती जी माझी आहे ते पांडुरंग शास्त्री आठवले आहेत. तुम्ही इथे कशासाठी आलात हे मला पूर्ण माहिती आहे. आणि माझा वेळ झालेला, त्याच्या आधी मला तंबी देण्यात आली होती प्रेमाची की लवकर उरक. मी नाशकातला आहे ना, त्यामुळे दोस्तीत सांगितलं त्यांनी मला 5 मिनिटं सांगितली होती, 4 मिनिटं झाली. धन्यवाद. तिसऱ्या सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्रीत गजानन देवचके. शासनाच्या वित्त विभागात आपण सहाय्यक लेखाधिकारी असून सध्या आपण विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे कार्यरत आहात. आपण आतापर्यंत 110 वेळा रक्तदान पूर्ण केले आहे. 42 वेळा सिंगल डोनर प्लेटलेट व 1 वेळा कोविड प्लाझ्माचा त्यात समावेश आहे. दिनांक 21 एप्रिल 2002 पासून आतापर्यंत नाशिकमध्ये तर रक्तदान त्यांनी केलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर अशा ठिकाणीही त्यांनी रक्तदान केलेलं आहे. तळागाळातील लोकांना ज्यावेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळी आपल्यासारखा मसीहा यांच्या मदतीला अनेक वेळा धावून आलेला आहे. आपले कुटुंबही त्याच वाटेवर वाटचाल करीत आहे. आपण शासकीय कामकाज सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत शासकीय अधिकाऱ्यांच्या रक्तदानातील उच्चांक गाठलेला आहे. तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. आपल्याला बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार, पंचवटी गौरव पुरस्कार, कोविड योद्धा, शतकवीर जीवनदाता अशा पदव्यांनी आपणास गौरवण्यात आलेले आहे. आपले हे सामाजिक कार्य हे दैदिप्यमान व एखाद्या दीपस्तंभासारखे असून समाजातील सर्व लोकांना ते आदर्शवत आहे. आपणास हा पुरस्कार प्रदान करताना गजानन महाराज सेवा संस्थेला विशेष आनंद होत आहे. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर. त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी धनश्रीताई लेले यांनी करावा. गणगण गणात बोते नर्मदे हर. मंचावरचे जे मान्यवर आहेत, माझे शिक्षक ज्यांच्या तालमीत मी मोठा झालो असे रमेश देशमुख सर, त्या शाळेचा मला अभिमान आहे आणि त्या शाळेच्या या शिक्षकांची थाप आज पाठीवर पडते ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आजच्या गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष असतील बोंदाडे सर, त्याच्यानंतर आपले बोंदाडे सर, प्रसन्नजी बेळे आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्येष्ठ विदुषी धनश्रीताई, इथं सर्व जो परिवार जमलेला आहे या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. जास्त वेळ घेणार नाही कारण मला पण मॅडमला ऐकायची खूप इच्छा आहे आणि समजू शकतो काय अडचणी आहेत त्या. महाराजांची शेकडो पारायणं झाली, म्हणजे पटेल सरांनी सांगितलं, त्याच्याने नक्कीच भाषेमध्ये फरक पडतो. गुरुचरित्राचे पण पारायण केलेले आहेत, त्याचा अनुभव निश्चित चांगला येतो. रक्तदाता हा जो शब्द आपण वापरलात तर माझी विनंती आहे, रक्तदाता म्हटलं की कुठंतरी अभिमान येतो, माज येतो, गर्व येतो. तर रक्तदूत हा शब्द त्यासाठी योग्य वाटतो. आणि मी स्वामींचा एक छोटासा दूत आहे, त्या दूताच्या माध्यमातून स्वामींनी हे कार्य करून घेतलं तर आज एवढा मोठा सन्मान झाला. खूप छोटं काम आहे, माझ्यापेक्षा मोठे मोठे आकडे असलेले बरेच लोक तुम्हाला या समाजात भेटतील नक्कीच, परंतु ह्याच्यामध्ये जो आनंद आहे
तो खूप वेगळा आहे, तो प्रत्येकाने अनुभवणंच गरजेचं आहे. आणि तो जो अनुभव तुम्ही जेव्हा घ्याल तर तुम्हाला निश्चित त्याचा आनंद मिळेल. मी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करेल की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या घरातून प्रति माणशी एक व्यक्ती 1 वर्ष रक्तदान करावं. तुमच्या घरात 4 माणसं असतील तर 4 पिशव्या या समाजाला गेल्या पाहिजे. तुम्ही कार्यक्रमाच्या वेळेस नका रक्त देऊ, कारण रक्तपेढीला त्या भरपूर रक्त मिळतं, परंतु ज्या रक्तपेढीला गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे. तुमचे वाढदिवस, आईवडिलांचे वाढदिवस, मुलाबाळांचे वाढदिवस, ह्या दिवशी तुम्ही आवर्जून जा, रक्त द्या, तुमच्या मुलांना घेऊन जा. माझ्या मिसेस मगाशी ताईंनी जो सत्कार केला तिचे 15 वेळा रक्तदान झालेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेत असते, तिचे 5 वेळा रक्तदान झाले. माझ्या लहान्या कन्येचं 1 वेळा रक्तदान झालेलं आहे. असे 132 आकडा माझ्या घरातच आहे. 1 ते 100 रक्तदान जेव्हा इथं नाशिकला जनकल्याण रक्तपेढीत पूर्ण केले, त्याच्यानंतर 101 पासून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायला सुरुवात केली. कारण स्वामींनी हा देह वापरावा आणि त्यांचे जे गरजू भक्त आहेत त्यांच्यापर्यंत ह्या रक्ताचा एक थेंब प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचावा. किमान मी महाराष्ट्रापुरता विचार करेल. मी महाराष्ट्र शासनाचा एक राजपत्रित अधिकारी आहे. 36 जिल्हे आहेत. एक नवीन उपक्रम चालू केला, दर 3 महिन्यांनी नवीन जिल्हा शोधायचा. नाशिक झालं, अहमदनगर म्हणजे पूर्वी आत्ताचा अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, वर्धा, भंडारा, गोंदिया, सर्वात लांबचं टोक गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर, असे 11 जिल्हे आत्तापर्यंत स्वामींनी करून घेतले. करणारा मी कोणीच नाही, करून घेणार ते आहेत. 2 एप्रिलला वाशिमला चाललो आहे. अशा पुढच्या 36 जिल्ह्यांची एक लिस्ट पण तयार आहे. जाण्याचा उद्देश काय, तर समजा कुणी जो फोन केला की सर माझ्या मित्राला गडचिरोलीमध्ये रक्ताची गरज आहे, तर मी किमान 1 नंबर तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलचा त्यांना देऊ शकतो. त्या व्यक्तीची बदली झाली असेल तर दुसरा व्यक्ती त्यांच्या जागेवर जो डॉक्टर आला असेल त्यांचा नंबर माझ्याकडे आज असणार आहे. पुढच्या 5 मिनिटांनी मी त्यांच्याशी बोलू शकतो. आणि हे करत असताना लक्षात आलं की समाजात गरज खूप मोठी आहे, आपण भागवणारे खूप छोटे आहोत. मग ही वाढवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, ट्रेनिंग सेंटर, वेगवेगळे ऑफिसेस जिथं मॉब मिळेल अशा ठिकाणी लोकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. रक्तपेढ्या त्यांचं काम निश्चित करताय, परंतु ते रक्त संकलन करतायत. रक्ताबद्दलचं प्रबोधनात कुठंतरी कमी पडतो आहोत आपण. त्यांची कमी आपल्याला काढायची नाही, ती भरून काढायची. ती करण्यासाठी रक्ताचे अंतरंग सेवाभावी संस्था नाशिक या नावाने 1 महिनाभरापूर्वी एक संस्था रजिस्टर्ड केली आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आज येणारी जी तरुण पिढी आहे, काल परवा मी एक गोष्ट ऐकल्यानंतर खूप शॉक झालो. माझी मुलगी एका कॉलेजमध्ये, नाव सांगणार नाही, तिथे सध्या शिकते आहे, राहते आहे. आणि तिथून जे मला कळालं की स्त्रिया म्हणजे कॉलेजमधल्या मुली सर्रास सिगरेट पितात, हे ऐकून मी शॉक झालो. दारू मिळते त्यांना. म्हटलं कशी मिळते, प्रश्न पडला मला, कारण मुली बाहेर जाऊ शकत नाही. तर मुलांना सांगितल्यानंतर ते मुलं थम्सअपमध्ये दारू आणून देतात. ही जी पिढी कुठंतरी वाहवत चालली, पिढीचा दोष नाही आहे, आपण गायडन्स करायला चुकतोय, आपण कमी पडतो आहोत, आपण फक्त पैसा देतोय. कुठं IIT पावई, हे घे पैसे, किती लागतात घे. परंतु ते मुलं तिथे गेल्यानंतर काय करतात, आईवडिलांचे लक्ष कुठंतरी कमी पडतंय. ती जी पिढी आहे ती चुकीच्या मार्गाला भरकटते, तिला चांगल्या दिशेला आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या पिढीला सांगायचं रक्त काय आहे, शरीरात काय काम करतं, कुठे तयार होतं, जाड्या माणसाचं रक्त जास्त आहे का, बारीकचं कमी आहे का, रक्तातले घटक काय काय आहेत, काय काम करतात ते, रक्तातले आजार काय आहेत, झाले कसं कळतं, होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो. रक्तातले गट आहेत, A आहे, B आहे, AB, O पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. याच्या व्यतिरिक्त बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, लोकांना माहिती नाही आहे. आता 2 वर्षापूर्वी सर गिरेबिच फेनोटाईप GA234 नावाचा रक्तगट यवतमाळमध्ये भारतातला पहिला आणि जगातला 10वा पेशंट सापडला, ज्याचा रक्तगट पहिले AB पॉझिटिव्ह होता. हार्टमधल्या इन्फेक्शनमुळे रक्तगट बदलला. लोकांना माहितीच नाही आहे. रक्तगट बदलू शकतो का, तर हो, ते उदाहरण आपल्यासमोर ज्वलंत आहे. त्या माणसाला मला भेटायची इच्छा आहे, वेळ आली तर भेटेल, त्याचा अभ्यास करेल. रक्त नेहमी कोणाला लागतं, अधूनमधून कोणाला लागतं, कोण देऊ शकतं आणि रक्त देण्याचे फायदे तोटे काय आहेत, या विषयावरती आता एक उपक्रम चालू करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा अवेअरनेस वाढवायचा आहे. मी माझ्या सद्गुरूंचा, जनार्दन स्वामी खेर बडोदा यांचा आभारी आहे. गजानन महाराज, माझं नाव गजानन आहे. त्याचे वैशिष्ट्य असं आहे की मी आईच्या पोटात असताना वडिलांनी महाराजांना नवस केला. आई वडील माझ्या महाराजांचे निस्सिम भक्त. त्यांनी महाराजांना नवस केला वडिलांनी की मला जर मुलगा झाला तर मी तुझं नाव ठेवेल. आणि ते नाव आज निश्चित मला एक आनंद आहे की सार्थकी लागतंय कुठंतरी, एक चांगल्या मार्गाला ते नाव मी नेऊ शकतो आहे, प्रयत्न करतोय. नेणारा मी नाही आहे, हा देह वापरणारे स्वामी आहेत आणि ते हा विषय पुढे नेत आहेत. एक समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. नोकरी तर प्रत्येकजण करतात, जन्म आहे, मृत्यू आहे, शिक्षण आहे, कुटुंब आहे, परिवार आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे अंतर्मुख होऊन पाहणं गरजेचं आहे आणि समाजाप्रती ते देणं गरजेचं आहे. आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आजन्म ऋणी आहे. आणि जसं भारतरत्न हा एक श्रेष्ठ पुरस्कार आहे, तसा हा माझा नाशिकमधला भारतरत्न आहे.
ह्या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असं होतं, माझ्या आयुष्यातले 50 रक्तदान पूर्ण झाले. सक्षम नावाच्या संस्थेने माझा सत्कार ठेवला. मी नाही सांगितलं, म्हटलं मी सत्कार घेत नाही. त्यांनी सांगितलं फक्त एक छोटंसं पुष्पगुच्छ द्यायची इच्छा आहे. मी आल्यानंतर मी आणि माझी पत्नी आम्ही पहिल्या लाईनमध्ये बसलो होतो. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कळालं की मी तिथं प्रमुख पाहुणा आहे. कारण ते म्हणजे तुम्हाला सांगितलं असं तुम्ही आले नसतात म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. तो कार्यक्रम माझ्यासाठी म्हणजे पहिले 10 मिनिटं तर मी सुन्न बसलेलो होतो, मला काही समजत नव्हतं. या हॉलमध्ये 50चा सत्कार झाला. याच्यावरती ढोबळे सभागृह आहे, तिथं माझे 100 डोनेशन झाले तेव्हा सत्कार झाला. आज इथे परत 111 हा आकडा खूप शुभ असतो, त्या इथं सत्कार होतोय. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि ही कायमस्वरूपी मला एक प्रेरणा देईल, भरारी देईल. एक मोठा टप्पा गाठताना आपण 8-10 पायऱ्या चढल्या की दम लागल्यानंतर थांबतो. तसे हे जे पुरस्कार आहेत हे ते टप्पे आहेत. पुढचा अजून वरचा जो मार्ग आहे तो पुढे जाण्यासाठी आपल्याला एक बूस्ट देतो पाठीमागून. आणि आपण सगळ्यांनी जे खूप भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी आपलं ऋणी आहे. बोलायला खूप आहे, माझा हा आवडता विषय आहे, पण मलाही ताईंना ऐकायचं आणि तुम्हालाही ताईंना ऐकायचं आहे. आजच्या या कार्यक्रमावर अन्याय करणार नाही. गजानन महाराज सेवा संस्था आणि संस्कृत भाषा मंडळाचा मी आजन्म ऋणी आहे. आपण केलेल्या सत्काराबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या त्रिमूर्तींना आपल्याला सन्मानपत्र द्यायचंय, तर मी धनश्रीताईंना विनंती करते की ह्या 3ही सत्कार मूर्तींना सन्मानपत्र प्रदान करावे. धन्यवाद.